नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या गहू पिकाच्या शेतामध्ये आलो आहे आणि गहू पिकाच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आता सध्या जे काय खालच्या साईडला तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात आपल्या गहू पिकामध्ये पोटाची सुरुवात होत आहे. आता सध्या वंब्या टाकायला सुरुवात होत आहे. तर अशा टायमामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे खत घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या त्या खतामधून जे गहू पिकामध्ये वंबीची साईज जवळपास आपल्याला 5 ते 6 इंचाच्या वरती आपल्याला दिसन, 7 इंचापर्यंत. आणि दाण्याचा रंग आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल आणि वजन पण वाढेल. आणि वजन वाढल्याच्या नंतर आपल्या उत्पन्नामध्ये 100% वाढ होणार आणि वाढ झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 100% फायदा होणार. तर तसं की आपल्याला त्यामध्ये टार्गेट ठेवायचं आहे. मागच्या वर्षी आपण त्यामध्ये काढलं होतं एक 26 ते 27 क्विंटलपर्यंत आपण ॲव्हरेज काढलं होतं आणि आता सध्या आपल्याला एक 30 क्विंटलपर्यंत आपल्याला त्यामध्ये 30 ते 32 क्विंटलपर्यंत आपल्याला त्यामध्ये टार्गेट ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला 100% त्यामधून फायदा होणार आणि आपलं जे काय उत्पन्न आहे आपल्याला अपेक्षित आहे ते पूर्ण प्रकारे निघून जाईल. तर आता सध्या आपण त्यामध्ये एक 944ची बॅग आपण 50 किलो एका एकरानुसार आपण टाकून घेतली होती, 50 किलो. आणि त्यासोबत 15 किलो युरिया घेतला होता आणि 25 किलो पोटॅश घेतलं होतं आपण त्यामध्ये. आणि ते फेकून झाल्याच्या नंतर आता आपल्या गहू पिकामध्ये ते खत फेकून झाले जवळपास एक 7 ते 8 दिवस झाले आणि त्यामधून अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे एक समान आपल्या गावामध्ये वाढ होताना दिसत आहे. एक समान आपल्या गहू पिकामध्ये सारखा प्लॉट दिसून येत आहे. कुठलीही वंबी अशी म्हणजे कुठल्याही सऱ्यामध्ये आपल्याला खालीवर होताना किंवा बरेचसे कारणं असतात ते आपल्या गहू पिकामध्ये कुठल्याही प्रकारचे दिसून येत नाही. तर त्यामागचं एक कारण फक्त आपण त्यावरती व्यवस्थित नियोजन करून त्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट येत होत्या, तर ते मी नंतर बोलणारच आहे. आता सध्या आपण हे खत फेकून जवळपास एक 7 ते 8 दिवस झाले. त्यामधून चांगल्या प्रकारात आपल्या गहू पिकाची वाढ होताना तर दिसत आहे आणि जे खालच्या साईडला पोटरा दिसू लागला तुम्हाला, तर अशा प्रकारे एक समान आपल्या गहू पिकामध्ये पोटरा सुरुवात झाली आहे पोटरा टाकाले. तर हे खत आपलं टप्प्याटप्प्यानं लागणार आहेत. आता सध्या आपल्याला 924चा 100% फायदा होऊ लागला खालच्या साईडले आणि जे पोटॅश आहे ते आपल्याला एक 7 ते 8 दिवसानं परत त्यामध्ये आपल्याला रिलीज होताना दिसन, कारण की पोटॅश लागायला थोडा वेळ लागत असतो. आणि पोटॅश जसं की आपल्या गहू पिकामध्ये जसं जीव पडेल त्याच पद्धतीनं पोटॅश आपलं खालच्या साईडला काम करणार आहे. आणि स्टार्टिंगले जे टाकून झालं होतं खत आपलं स्टार्टिंगला युरिया त्यामध्ये 15 किलो घेतला होता पुन्हा मिक्समध्ये. तर त्यामध्ये आता लगेचच युरिया टाकून झाल्याचं लगेच उपलब्ध होत असतो. 2 ते 3 दिवसाच्या नंतर आपल्याला युरिया त्यामध्ये कुठल्याही पिकामध्ये उपलब्ध होऊन जात असतो. तर अशाच प्रमाणात आपल्याला खत टाकून घ्यायचं आहे की धीमे धीमे म्हणजे दमादमात सगळं खत आपल्याला 1 महिन्यापर्यंत संपूर्ण खत आपलं त्यामध्ये काम करत राहील आणि त्यामधून 100% आपल्या गहू पिकामध्ये फायदा होणारच आहे. तर तुम्हाला मी मागच्या सांगितलंच तुम्हाला एक मी खत कोणतं टाकून घेतलं होतं आपण गहू पिकामध्ये, जसं की 924 एक बॅग घेतली होती, 15 किलो युरिया घेतला होता आणि 25 किलो आपण त्यामध्ये पोटॅश घेतलं होतं. तर अशा प्रमाणात आपण गहू पिकामध्ये टाकल्याच्या नंतर एक समान वाढ होताना आणि एक समान आपल्याला पोटरा टाकताना दिसून येत आहे. आणि कशा प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये वंब्या टाकल्या जाईल हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. जसं की एक 8 ते 15 दिवसाने परत यावरती आपण एक व्हिडिओ बनवणारच आहे चांगल्या प्रकारे, की ज्या काही आपण संपूर्ण गोष्टी केल्या त्यामध्ये नियोजन केलं होतं, तर त्यामधून आपल्याला 100% कसा फायदा आला. आणि जे आपलं हे सध्या वाण आहे गहू पिकाचं, एक श्रीराम 303 ही व्हरायटी आहे. अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला त्यामधून उत्पन्न जे मागच्या वर्षी निघलं होतं त्याच प्रमाणात आपण आता सध्या यावर्षी पण आपण गहू पिकाची एक जवळपास 10 ते 11 एकरावरती लागवड करून घेतली श्रीराम 303 या बियाण्याची. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामधून एक समान आपल्याला गहू पिकामध्ये दिसून येत आहे. आणि हे खत झाल्याच्या नंतर आता लगेचच जसं की पूर्ण वंब्या सेट झाल्याच्या नंतर एकच फवारणी करायची आपल्याला. त्यानंतर आपलं नियोजन थांबून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे काय मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होत्या बरेचशा शेतकऱ्यांनी,
की उगाचच बडबड चालू आहे, कुठल्याही गोष्टीची खत नाही आहे, काही नाही. तर तुम्हाला मी त्यामध्ये संपूर्ण खत सांगितलं होतं की कशाप्रकारे खत तयार करायचं, आणि मी तेच करत असतो. माझ्या घरच्या शेतामध्ये मी खत म्हणजे कमी दरामध्ये कशा प्रकारे केल्या जाईल याचनुसार मी माझ्या घरच्या घरी म्हणजे सगळ्या गोष्टी करत असतो. विनाकारण खर्च वाढून काही फायदा नसतो. तर बरेचशा शेतकऱ्याचे त्यामध्ये कमेंट आल्या होत्या, तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये काही कुठल्या गोष्टी गलत जर असेल तर मला सांगू शकता तुम्ही की त्यामध्ये कुठल्या गोष्टी मी गलत बोललो आहे. तर त्यावरती एक संपूर्ण त्यावरती अभ्यास केल्याच्यानंतरच मी त्या गोष्टी बोलत असतो. आणि बरेचसे शेतकरी असे असतात की त्यांना बोट लावल्याशिवाय होत नसतं. तर जाऊ द्या, काही विषय नाही. तर असंच एक आपल्या गहू पिकामध्ये जर नियोजन केलं 100% आपल्या गहू पिकामध्ये 100% फायदा होणारच आहे. तर येणाऱ्या टायमाला आता कोणती फवारणी करायची आपल्याला, तर ते आपण त्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.